नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संशोधन पेपर या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. या अगोदर सुद्धा या विषयावर आपण बरीचशी माहिती पाहिलेली आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं समाधान होत नाही. जे पीजीचे विद्यार्थी असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी संशोधन पेपर लिहिण्याची आवश्यकता असते. ते नवखे असल्यामुळे त्यांना याबद्दल माहिती देणे आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढे जाणे हा यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे. आपण ज्यावेळेस कुठल्याही विषयाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असतो त्या विषयाच्या संदर्भात आपण प्रायमरी माहिती घेतलेली असते, किंवा आपण पीजी पर्यंतचं जर ज्ञान घेतलेलं असेल तर मग तिथून पुढे आपल्याला नवनवीन त्या क्षेत्रामधील वाटा ढुंढळायच्या असतात आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं. ते माहीत होण्यासाठी किंवा मग त्या माहितीमध्ये आपल्यालाही उतरण्यासाठी आपलेही काही संशोधन पेपर असावे असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं. वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे पेपर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला याबद्दलचं निश्चित अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाही, किंवा ते कसे असावे याबाबतची सुद्धा माहिती उपलब्ध राहत नाही. अशा वेळेला ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयोगी अशा पद्धतीची ठरणारी आहे. म्हणजेच पेपर कसा असावा, पेपर कोणत्या पद्धतीनं तो लिहिला जावा, म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये ज्या अंगाने आपण पेपर लिहित असतो त्या प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला स्वतःच्या पेपरमध्ये तपासता आलं पाहिजे. त्या दृष्टीनेच आजच्या या संशोधन पेपर रायटिंगच्या संदर्भातील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं आवश्यक आहे, म्हणजे मागील ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला निश्चितपणे पाहता येतील. सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व तुमच्या विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की मग अशा नवनवीन गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतात. आपल्या चॅनलवर आपण सतत असा प्रयत्न करत असतो की तुम्हाला विषयाचं जे काही ज्ञान आहे ते वृद्धिंगत होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, कोणत्या उपाययोजना करता येईल, विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल, विद्यापीठाच्या परीक्षेचं किंवा उत्तरपत्रिकेचं जे लेखन आहे ते कशा पद्धतीचं करता येईल, या सर्व गोष्टीबद्दलची चर्चा आपण केलेली असते. परंतु जे पीजीचे विद्यार्थी असतात त्यांना असं वाटत असतं की आपण नवीन आहोत आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचंय तर मग आपण संशोधन पेपर सुद्धा लिहिले पाहिजे. आणि आज आपण असं पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन पेपरची जी काही स्पर्धा असते किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीचं जे काही आदान प्रदान त्या ठिकाणी होत असतं ते सुद्धा विद्यार्थ्यासाठी महत्वाचं असतं. यासाठी प्रथम तर आपलं वाचन अत्यंत गरजेचंच आहे, परंतु संशोधन म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि ते आपण समासामध्ये वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो थोडक्यात कमी शब्दामध्ये हा अर्थ आपण सुरुवातीला दिलेला आहे. कोणता अर्थ, किंवा संशोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, विषयाच्या संदर्भात माहिती कशा पद्धतीने घ्यायची. तर एखाद्या विषयाचे जे काही ज्ञान आहे, ज्ञान हा शब्द लक्षात घ्या, त्याबद्दलची जी काही माहिती आहे म्हणजे विषयाचे ज्ञान, त्या विषयाच्या संदर्भात माहिती आणि त्या विषयाचं आकलन, म्हणजे हे 3 शब्द प्रयोग आपल्या संशोधन पेपरसाठी महत्वाचे आहेत. हे वाढवण्यासाठी म्हणजे काय काय वाढवण्यासाठी, तर ज्ञान, माहिती आणि आकलन वाढवण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास हे नंतरचं प्रतिपादन सुद्धा लक्षात घ्या. सुरुवातीला हे 3 शब्द लक्षात घ्या की ज्ञान, माहिती आणि आकलन वाढवण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजे संशोधन. साधारणपणे हा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट अशा पद्धतीचा पाहिजे. आणि हा जर अर्थ आपल्या लक्षात आला तर मग त्या विषयाच्या संदर्भात आपण आपल्या पातळीवर जे वाचन केलेलं आहे, जे जिथं कुठं आपण विषयाच्या संदर्भात माहिती वाचलेली आहे ती माहिती या फ्रेममध्ये कशा पद्धतीने आपण लिहायची याची साधारणपणे प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता ही प्रॅक्टिस करत असताना नेमकं काय करायचंय, मग आपण कुठलाही विषय, आज तर आपण असं पाहतो की ज्यावेळेस वर्कशॉप, तुमचे सेमिनार, कॉन्फरन्समध्ये बऱ्याच वेळेस विषय तुम्हाला दिलेच जातात,
परंतु काही ठिकाणी आपल्याला विषयही नसतात, मात्र आपल्याला एखाद्या विषयावर इंटरेस्ट निर्माण व्हायलेला आहे. त्या विषयामध्ये आपण आपल्या मनानेच तो पेपर आपला तयार ठेवायचा किंवा तो तयार करून जर आपण प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर निश्चितच तोही भाग महत्वाचा ठरतो. मात्र नसेल तर तो आपण करण्याची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात अशा पद्धतीनं करायची आहे, हे लक्षात असू द्या. आणि आज आपण असं पाहतो की तुम्हाला तुमचा पेपर प्रेझेंट होऊन त्याच्यावर ISSN, ISBN हे जे नंबर आपण पाहतो तर ते सुद्धा नंबर तुमचे जेवढे महत्वाचे आहेत त्या नंबर बरोबरच तुम्हाला त्यामध्ये असणारे जे काही कंटेंट, त्या हेड खाली कोणत्या हेड खाली कोणते कंटेंट द्यायचे हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. कारण की त्याच दृष्टीनं तुमचा पेपर तपासला जातो. आणि पेपर तपासला जाणे किंवा पाहणे किंवा अभ्यासणे या सर्व प्रक्रियेमधून ज्यावेळेस आपल्याला जायचं असतं त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीचा हा अर्थ लक्षात घ्यायचा. सुरुवातीला ज्यावेळेस आपण संशोधन पेपर हाती घेऊन लिहिण्यासाठी त्यावेळेस एक बाब लक्षात घ्यायची, त्याची सुरुवातीला प्रस्तावना आपण थोडक्यात द्यायची. ती कमी असली तरी चालेल, परंतु ती प्रस्तावना देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही हेड्स आहेत हे साधारणपणे आपण रॅन्डमली हे लक्षात घ्या, कारण की याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा पेपर तुम्ही करू शकतात, प्रेझेंट करू शकतात. मात्र ओव्हरऑल आपल्याला ज्यावेळेस सामाजिक शास्त्रामध्ये त्यातली त्यात राज्यशास्त्रामध्ये ज्यावेळेस असे काही पेपर लिहायचे असतात त्यावेळेस सुरुवातीची प्रस्तावना, त्या विषयाचं महत्व, म्हणजे विषय कोणताही तुम्ही चॉईस करा त्या विषयाचं महत्व, त्याच्यात साधारण तुम्ही धरलेले गृहीतके, म्हणजे कोणते तरी गृहीतके, म्हणजे 1 असेल 2 असेल, जास्त सुरुवातीच्या पेपरमध्ये आपल्याला जास्त गृहीतके धरण्याची गरज नाही, 1 किंवा 2 गृहीतक असले तरी सफिशियंट आहे. आता त्या पेपरची जी काही रचना आहे त्या रचनेमध्ये मग तुम्हाला जर काही मागचा अभ्यास वगैरे कशा पद्धतीचा आपण पेपर प्रेझेंट करणार आहेत या सर्व गोष्टी त्या ठिकाणी यायलाच पाहिजे. आणि त्या आल्याच्या नंतर मग आपल्याला आपल्या विषयाचं विश्लेषण, म्हणजे 5वा जो काही आपण मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे विषयाचे विश्लेषण करायचे आहे आपल्याला थोडक्यात एक. आणि जेवढी शब्द मर्यादा दिलेली असते साधारणपणे तेवढ्यामध्ये हे साधारण व्हावं अशी अपेक्षा आहे. जर आपण किती मोठा पेपर करू लागलो तर मग त्यालाही जास्त महत्व राहत नाही, कारण आपल्याला काही वेळेची मर्यादा दिली जाते, बऱ्याच वेळेस तुम्हाला शब्दाची मर्यादा दिली जाते आणि त्या मर्यादेमध्ये आपल्याला ह्या सर्व काही गोष्टी बसवाव्या लागतात. त्यासाठी आपलं जे काही भाषेचं ज्ञान आहे ते भाषेचं ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. आणि हे प्रेझेंटेशन करत असताना आपण आपल्या लँग्वेजमध्ये लिहित असताना आपली जर लेखन प्रॅक्टिस असेल तर आपण हे चांगल्या पद्धतीचं लिहू शकतो. त्यासाठी तुम्हाला वाचन सुद्धा आवश्यक आहे, म्हणजे वाचन तुमचं महत्वाचंच आहे. त्याचबरोबर आपण जे काही गृहीतके धरलेली आहेत त्या गृहीतकाच्या पडताळणीसाठी आपल्याला काय करायचंय, निश्चित जो काही आपल्याकडे डाटा असेल, काही माहिती असेल, त्या माध्यमातून त्यांची जी काही पडताळणी आहे ती पडताळणी करून त्याबद्दलचा आपण केलेलं जे काही बाकीत आहे ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपला पेपर दर्जेदार होतोच जवळपास. आणि मग पुढं या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जे काही निष्कर्ष मिळतात त्या निष्कर्षाची नोंद करणे, ते निष्कर्ष केल्याच्या नंतर मग आपण पाहतो की त्या काही जर उपाय तुम्हाला सुचवायचे असतील तर ते उपाय तुम्ही सुचवू शकतात. त्या उपायाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी सामाजिक स्वास्थ्यासाठी सुद्धा मिळू शकतात. आणि काही सूचना जर असतील तर त्या सूचना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. अशा पद्धतीचे काही जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्या सर्वांना लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे आपला जो काही संशोधन पेपर आहे तो पेपर चांगला होण्यासाठी या गोष्टी तर आवश्यक आहेत, त्याचबरोबर तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ही सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे हे झाला ढोबळमानानं जी काही रचना आहे पेपरची ती या ठिकाणी आपण वर्णन केलेली आहे. आणि शेवटी आपल्याला त्याची संदर्भ सूची द्यायची. आता ही संदर्भ सूची देत असताना नुसतीच कुठल्या तरी पुस्तकाची सूची न देता आपण जे काही संदर्भ वापरलेले आहेत त्या संदर्भाला कोट करायचं आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे ते कोट जर केलेलं असेल तर ते तर त्यामध्ये येतात,
परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काही पुस्तकं आपण वाचलेली असतात त्या पुस्तकांची यादी किंवा त्या पुस्तकाचा संदर्भ आपण देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मग तुमचा पेपर हा दर्जेदार होण्यासाठी मदत होते. आता हे सुद्धा बऱ्याच वेळेला काही विद्यार्थ्यांना ते माहीत नसतं की बाबा संदर्भ सूची कशा पद्धतीने लिहायची. तर त्या संदर्भ सूचीचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे लिखाणाचे नमुने वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले असतात, ते सुद्धा आपण वाचून घ्यायचे. किंवा मग बऱ्याच लेखकांनी अभ्यासकांनी यापूर्वी आपल्या विषयावर बऱ्याच पद्धतीचं लेखन केलेलं असतं, संशोधन केलेलं असतं. ते संशोधन वाचणं महत्वाचं आहे, ते लेखन केलेलं पाहणं महत्वाचं आहे, आपल्या डोळ्याखालून घालणं महत्वाचं आहे. आणि ते जर केलं तर आपला पेपर सुद्धा चांगल्या पद्धतीचा दर्जेदार होतो. मग आपल्याला ऐन वेळेला आपल्या पेपरच्या संदर्भात धावपळ करण्याची गरज पडत नाही. आता हे जसं कौशल्य आहे तसंच ज्यावेळेस आपण आपला पेपर प्रेझेंट करतो त्यावेळेस त्याचं सुद्धा प्रेझेंटेशन आजच्या कालखंडामध्ये हे प्रेझेंटेशन तुम्हाला पॉवर पॉइंटमध्ये करणं अतिशय आवश्यक आहे. कारण की तेवढं ज्ञान तुम्हाला आहे एवढं आता गृहीतच धरलं जात आहे. आणि तुम्हाला या सूचना करणं सुद्धा आमच्यासारख्यांचं कामच असतं किंवा या सूचना तुम्ही फॉलो करा. कारण जोपर्यंत करणार नाही, जोपर्यंत काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या त्यांची उपलब्धता करणं, ह्या सर्व गोष्टींच्या पुढे जाऊन आज सर्व काही गोष्टी तुम्हाला टेक्निकल दृष्ट्या उपलब्ध आहेत किंवा तुम्ही टेक्निकल साऊंड आहात असं गृहीत धरून आपल्याला पुढे जायचंय. किंवा तुम्ही तशा पद्धतीचे नसताल तर तो सुद्धा बनण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण जर आपला पेपर ठेवला तर निश्चितच त्याला आपले जे काही वाचक वर्ग आहे किंवा जे कोणी वाचणारे असतात, साधारणपणे सामाजिक शास्त्रामध्ये या सर्व गोष्टी आपण पाहतो की त्या तंतोतंत जुळणे सहजासहजी शक्य नसतं. परंतु तरीही अभ्यासकाने आपल्या अभ्यासाच्या निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचणे आणि त्या माध्यमातून काही निष्कर्ष देणे हे सुद्धा तेवढंच अभिप्रेत असतं. साधारणपणे अशा पद्धतीची जर संशोधन पेपरमध्ये मांडणी आपण जर केली तर निश्चितच त्यांचा जे पीजीचे विद्यार्थी आहेत त्यांना फायदा होतो, जे पुढे संशोधन करणार आहेत त्यांना फायदा होतो. आणि आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं साहित्य आपल्या विषयाच्या संदर्भात लोकांना म्हणजे येणाऱ्या पिढीला ते उपलब्ध होत जातं. हा साधारणपणे संदेश देण्यासाठीच आजचा हा संशोधन पेपर रायटिंगच्या संदर्भात केलेला प्रयत्न आहे. निश्चितपणे या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या अभ्यास विषयामध्ये चांगल्या पद्धतीची प्रोग्रेस करू शकताल अशी अपेक्षा ठेवून आजच्या या व्हिडिओची एवढी माहिती पुरी आहे. धन्यवाद.